अशोक खरातच्या भोंदूगिरीची आणि त्याने केलेल्या गैरकृत्याची राज्यभरामध्ये चर्चा होत असताना त्याचं मूळ गाव असलेल्या कांडळवाडी गावामधले नागरिक मात्र उघडपणे यावरती भाष्य करत नाही आहेत. मात्र तरीही काही जुनी जाणती माणसं आहेत जी अशोक खरातला अगदी लहानपणापासून ओळखत होती, 9वीपर्यंत गावामध्ये राहिलेला होता. त्यांच्यापैकी काही लोकांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. आजोबा, किती वर्षापासून गावामध्ये आहात? म्हणजे आधीपासून गावामध्येच आहात का? गावातच इथंच. अच्छा. इथंच गावात आहे. अशोक खरातला ओळखता? तो काय इथं येतच नव्हता आणि तो कधी मध्ये येत होता ते इकडं. ते कार्यक्रम असला तरच यायचा तो, नाही तर मग काहीच नजर नसं पडत. तो आमच्यासारख्याची गाठही घेत नव्हता आणि बोलतही नव्हता आमच्याशी. त्याला काय पण जेव्हा तो लहान होता, शाळेला जात होता वावीला, तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की त्याला? शाळेत जात होता ना तो. इकडं 4थीपर्यंत शाळा केली आणि वावीला 9वी 10वीपर्यंत तो शाळेत गेला. 10वी नापास असल्याचं सुद्धा कळलं आता. तर 10वी नापासानंतर त्यानं गाव सोडलं होतं. हा, गाव सोडून गेलता तो. साधारण किती वर्ष गावच्या बाहेर होता? तो 15-1 वर्ष, 10-15 वर्षाच्या पुढेच गेला तो. आणि त्यानंतर आला आणि हळूहळू नाशिकमध्ये वसला. नाशिकमध्ये वसला तो. नाशिकमध्येच वसला तो. पण त्यानंतर कधी गावाशी संपर्क त्याचा? नाही, कधीच नाही संपर्क आला. कधी कार्यक्रमाला कोणाच्या त्यांच्याच नातेवाईकांच्या जर आला कधी लग्नाला, तर मग तो लग्न कार्य म्हणजे कार्यक्रम असला तरच यायचा. तिकडे जायचा तेव्हा इकडे बाकीच्या कोणाशी भेटीगाठी नाही, कधी कोणाशी संवाद नाही. पण कसा होता स्वभाव आधीचा आणि आता जे काही कळतंय आता? मला खेळकर असल्यामुळे ते कसे खेळतच जायचे ते शाळेमध्ये. त्याची नाही तर तो शाळेमध्ये चांगला होता तो. त्याबद्दलही काय नव्हतं त्याच्यावर. आता जे काय ऐकायला मिळतंय, तुम्हाला कळलं असेल काय झालं, अटक झाली, काय वाटतंय? म्हणजे आता तुम्ही गावातल्या, तुमच्याच गावातला माणूस आहे. ते ऐकूशी वाटत नाही, बोलूशी वाटत नाही आता आमच्या वयाच्या मान्यानं. असं आहे. कधी वाटलं होतं का असं काही करतोय? बाजूला मंदिर बांधलं, एवढी जमीन घेतली. मंदिर बांधलं तिथं मी अजून सुद्धा गेलो नाही बाबा तिथं. अजून सुद्धा आम्ही दर्शनाला गेलो. बरीच लोक असं म्हणतात की अशोक खरातनं बांधलेल्या मंदिरामध्ये आम्ही कधी गेलोच नाही किंवा जावंच वाटलं नाही. म्हणजे का गावातल्या लोकांना का जावं वाटलं नाही की आपल्या गावातल्या माणसांना? इथं आमच्या तिथं महादेवाचं मंदिर आहे, तर इथंच दर्शन घ्यायचं आणि इथंच राहत होतो आम्ही. अच्छा. हां, गावात महादेवाचं मंदिर आहे म्हणून तिकडे जाणं नाही झालं. पण ते तर सिद्धक्षेत्र मंदिर आहे असं लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे ती भाविकांची श्रद्धा आहे, त्याबद्दल काय अपवाद नाहीये, मतं नाहीयेत. पण तुम्ही गावातले अगदी एवढं जवळचं प्रसिद्ध देवस्थान आहे म्हणून कधी जावं वाटलं नाही? नाही तिकडे जाऊच वाटलं नाही आम्हाला. आम्ही लागलं तर मग आता त्र्यंबकेश्वरला इकडे तिकडे आम्ही जात असतो फेरीला. तिकडून त्र्यंबकेश्वरचे दर्शन केलं का बस, बाकीचं काही नव्हतं. पण असं अशोक खरात असं काही करतोय किंवा बाबा त्याच्याबद्दल असं काही याच्या आधी ऐकायला मिळालं की नाही असं काही? काहीच नव्हतं आम्हाला. आहे ते हे मीडियावर आम्हाला समजायला लागलं तेव्हा ते आम्हाला माहिती झालं. नाही तर काही नव्हतं माहिती आम्हाला ते. का बुवा असं वागल, बुवा असं करेल हा कृत्य, हे आपल्याला आज लगेच गावातल्या कोणत्याच माणसाला माहिती नव्हतं. तुम्ही आता गावातली सगळी जुनी जाणती माणसं आहेत, मात्र गावातला एखादा माणूस असं दुष्कृत्य करतो आणि मग गावचं नाव देखील घेतलं जातं. मग त्यावेळेला काय काय वाटतंय गावकरी म्हणून? आता गावाचीच बदनामी झाली ही सगळी. आमच्या गावाची पूर्णपणे बदनामी झाली ही असं कृत्य केल्यामुळं. नाहीतर वाटत नव्हतं असं. नाहीतर ते आला तर कधी आला तर लग्न कार्यामध्ये मस्तपैकी हिंडायचा, फिरायचा, बोलायचा माणसांशी, ठराविक माणसाशी बोलायचा आणि जायचा तो. तर मग आम्हाला आपुलकी वाटायची बुवा का तो मग एवढा मोठा माणूस आपल्या येतो. तर त्याच्यावरतून परत त्याचा आपला संपर्क आलाच नाही एवढा. पण ते बाकीचे लग्न कार्यामध्ये यायचा त्याचा संपर्कात, तेव्हा त्याचे याचा माणसांचे हात मिळवणे आमकं धमकं करीत राहायचा तो. 10-15 वर्ष कधी गावात नव्हता, मात्र अचानक आला, एवढा मोठा झाला, अप्रूप होतं. आता वाईट वाटतंय? आता वाईट वाटतं रे ते. हे असं कृत्य केलं म्हणून वाईट वाटतं, दुसरं काही नाही. नाही तर बाकीचं चांगलं होतं ते. पण ते ह्या कृत्यामुळे त्याचा वाईटपणा झाला तो. गावातले लोक काही बोलायला तयार नाहीये त्याच्यावरती फार. म्हणजे काही कुणी काही मत? गावातल्या लोकांना त्रासच नव्हता ना त्याचा काही. का बा आलाय बी तरी त्याचा त्रास नव्हता, काय नव्हतं, काहीच नव्हतं त्याच्यावर. तेव्हा बाकीचं काही नाही. नाशिक पोलिसांनी अटक केलेल्या भोंदूबाबा अशोक खरातच्या मूळ गावी म्हणजे कांडळवाडी गावामध्ये आता आपण आहोत आणि काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. काही लोक उघडपणे बोलत आहेत, काही लोक बोलण्यास नकार देत आहेत. मात्र जी जुनी जाणती माणसं आहेत ती फक्त 10वीपर्यंत या गावामध्ये होता असं देखील सांगताना पाहायला मिळत आहेत. मात्र त्याच्यानंतर काय झालं, तो कुठे गेला, हेही काही सांगण्यास तयार नाहीत. काका, तुम्ही बऱ्याच वर्षापासून गावात आहात, अशोक खरातबद्दल ऐकून तरी माहिती असेल की त्या गावामध्ये? नाही, काहीच माहिती नाही. माहीत नाहीये की काही बोलायचंच नाहीये? माहितीच नाही. अशोक खरातला ओळखत पण नाही तुम्ही? नाही, ओळख
ओळखतो. गावात होता हा मग 10वीपर्यंत फक्त एवढंच माहिती. आणि त्यानंतर गाव सोडून गेला हा तो मग नंतर गेला. 10वी नंतर. आला कधी परत, कधी गावात येणं जाणं तरी असायचं त्याचं नातेवाईकांकडे, कुटुंबियांकडे? अहो, आता आम्ही आमच्या ह्याच्यात राहतो का आम्हाला काहीच नाही. पण आता बाजूलाच मिरगावमध्ये एवढं मोठं मंदिर बांधलं, एवढं मोठं प्रस्थ स्वतःचं बनवलं, ऐकून तरी माहित असेल की अशोक खरात हा तोच पोरगा आहे जो गावातून गेला होता, तुम्ही ज्याला ओळखत होते. काहीच नाही. आम्ही कायला ओळखायला माहिती आता तिला नंतर माहीत झालं मंदिराचं. पण या सगळ्या प्रकरणाकडे गावकरी म्हणून कसं बघताय, किंवा बाबा आम्हाला काही हे सगळं माहितीच नाही आम्हाला त्याच्या गावकऱ्याची. पण माणूस म्हणून तरी काय, म्हणजे जे झालं ते चुकीचं झालं, वाईट झालं, अशी काहीतरी भूमिका असेल? काहीच नाही. मी काहीच सांगू शकत नाही. मला आहे ना बीपीचा आजार आहे. गावकऱ्यांनी ठरवलंय असं काही नाही बोलायचं या प्रकरणावर? तसं काहीच नाही आहे, पण आपल्याला काहीच माहीत नाही साहेब. आपण काही लोकांशी अजून बोलण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही अशोक खराबद्दल ऐकून होतात, म्हणजे तो गावातला आहे? नाही, गावात 10वीपर्यंत. पाहिले तुम्ही त्याला? हा शाळेत असताना तेव्हा माझ्या पुढं होतं 4-5 वर्गानं, तेव्हा पाहिलं. बाकीचं नंतर नाही माहिती. शाळेत जाताना वगैरे ओळख होती म्हणजे? नाही, ते आम्ही ते वर्ग वेगळे होते तेव्हा काय, आम्ही लहान होतो, तो मोठा होता. पण वावीला शाळेत तर जात असायचं, म्हणजे एकच शाळा होती असेल ना वावीला? हा, शाळा एकच होती, हायस्कूल नूतन विद्यालय वावी. आता जे काही झालंय त्याची चर्चा राज्यभरामध्ये होते. काय वाटतंय सगळ्याकडे बघून, म्हणजे जे झालंय त्याकडे काय बघताय, कसं बघताय? नाही, आता त्याच्यावर काय, आता ते पाहिजे यंत्रणा काय, आम्ही काय केलं नाही, प्रतिक्रिया आमची काय असं. पण गावकरी म्हणून काहीतरी भूमिका असेल की आपल्याच गावातला माणूस अशा प्रकारे अटक झाला किंवा अशा प्रकरणामध्ये नाव आलं, त्याच्या हातून असं चुकीचं घडलं. नाही, अशी घटना ती वाईटच आहे, नको हे करायला, पण आता काय असेल ते. वाईट वाटतंय गावकरी म्हणून की गावातल्या माणसानं असं केलं? हा, वाईट वाटतंच ना गावातल्या आमच्या. असं बाजूला एवढं मोठं मंदिर अशोक खरातनं बांधलं होतं, तर मग कधी मंदिरात जाणं येणं झालं होतं? कधीच नाही, कधी. बरेच लोक म्हणतात गावातले लोक गेलीच नाही आम्ही. नाही, आम्ही नाही गेलो. नाही गेलो. म्हणजे जाणं सगळ्यांनी टाळलं. नाही गेलो. तर मग पाहतोय या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. जे अशोक खरातला ओळखतात ते लोक काही गोष्टी बोलतायत, मात्र जे लोक ओळखत नाहीयेत, फक्त ऐकून माहिती आहेत, ते सुद्धा या सगळ्या प्रकरणावरती बोलणं टाळतायत किंवा कुणीच काही बोलायला तयार होत नाहीये. फार या सगळ्या प्रकरणावरती काही मतं व्यक्त होता दिसत नाहीयेत. कांडळवाडी गावातल्या काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर या सगळ्या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नाही आहे ही एकच ओळ त्यांच्या बोलण्यातून सातत्यानं जाणवत राहते. आणि अशोक खरातनं जे काही केलं ते चुकीचं केलं असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे. मात्र या सगळ्यावरती सविस्तरपणे एक गावकरी म्हणून किंवा एक माणूस म्हणून जी काही भूमिका आहे ती त्यांच्या वतीनं व्यक्त होताना सध्या तरी पाहायला मिळत नाही आहे. त्यामुळे कांडळवाडी गावामध्ये जरी या सगळ्या प्रकरणाची कुजबूज असली तरी मात्र फारसं कुणी स्पष्टपणे यावरती भाष्य करताना पाहायला मिळत नाही आहे. कॅमेरामन योगेश सावंतसोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, कांडळवाडी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.